सकारात्मक विचार जर केला आणि त्याच्या लेकराबाळाचा विचार केला, त्याच्या परिवाराचा जर विचार केला तर निश्चितच त्याला मिळत असलेल्या किमान वेतनातून त्याचा परिवार कसा चालत असेल, त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होत असेल, त्यांचं शिक्षण कसं होत असेल, येणाऱ्या आजाराबाबत त्यांना उपचारासाठी काय काय करावं लागत असेल, या समस्या जर एक माणूस म्हणून तुम्ही जर समजून घेतल्या आणि या तारेवरच्या कसरतीत तो आपल्याशी प्रामाणिक आहे, तो आपल्या कंपनीचं नाव टिकून आहे, आपला ब्रँड संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आणि त्याच्यासाठी स्वतःला झोपून त्याच्या परिवाराला झोपून तो काम करत आहे, याची किंमत आणि कदर त्यांनी मालकांनी केली पाहिजे, हे तितकंच खरं आहे। आपण जो अधिकाऱ्यांनी सातत्याने याचा पाठपुरावा करून कोणत्याही प्रमाणे निष्पक्षपणे त्या ठिकाणी यांना न्याय देण्याचं काम करावं अशी विनंती या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना आमच्या प्रेस क्लबच्या मार्फत सुद्धा करतो आणि थांबतो। देशभर खामगाव येथे पार्ले बिस्किट बनवणाऱ्या शिवांगी बेकर्स येथील कामगारांनी आज खामगावात एक दिवसीय धरणे आंदोलन केले। या धरणे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। शिवांगी बेकर्समधील जवळपास सर्व कामगारांनी या धरणे आंदोलनात स्वतःचा सहभाग नोंदविला। दरम्यान धरणे आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन न्याय देण्यात यावा अशी मागणीही यावेळी कामगारांनी केली। या आंदोलनाला खामगाव प्रेस क्लबसह विविध कामगार संघटनांनी आपला पाठिंबा दिला। शिवांगी बेकर्स कामगार संघर्ष समितीच्या वतीनं आज जे काही धरणे आंदोलन सुरू आहे याला महाराष्ट्र आयटकचा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। महाराष्ट्र आयटकच्या अध्यक्षाच्या या नात्यानं मी खास करून या ठिकाणी उपस्थित आहे, कारण की मी या खामगावचा नागरिक आहे। आणि हे लक्षात घ्या की आज मी पाहिलं परिस्थिती की इथं कायम कामगार आणि कंत्राटी कामगार असं काहीच नाही आहे। त्या लोकांना केव्हाही कामावर बोलावणं, केव्हाही कामावून काढणं हे अत्यंत अन्यायकारक आहे। वास्तविक पार्लेजी ही इंटरनॅशनल कंपनी आहे आणि त्याची फ्रँचायझी म्हणून ही शिवांगी बेकर्स आहे। प्रधान नियोक्ता पार्लेजी आहे आणि प्रधान नियोक्त्याचं याच्याकडे लक्ष नाही। यासाठी सुद्धा आम्ही कामगार मंत्री आदरणीय आकाशभाऊ फुंडकर यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की त्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घालून या लोकांना कायम कामगार कसं करता येईल, यांना बाकीच्या सोयी सवलती कशा देता येतील, त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील, एक सामाजिक न्याय त्यांना कसा मिळेल, आर्थिक न्याय कसा मिळेल, हे सुद्धा आमचं त्यांना विनंती आहे। त्यांनी याच्यात कामगार मंत्र्यांनी लक्ष घालावं अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। बेकर्स कामगार संघर्ष समिती खामगावच्या वतीनं या ठिकाणी कामगारांच्या प्रमुख मागण्यांकरता प्रचंड धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। या आंदोलनात शिवांगी बेकर्समध्ये काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामासंदर्भातल्या आणि वेतनासंदर्भातल्या विविध अडचणींच्या संदर्भातल्या या मागण्या आहेत आणि त्यांच्या या न्याय हक्काच्या मागण्याला खामगाव प्रेस क्लबच्या वतीनं या ठिकाणी आम्ही समर्थन दिलेलं आहे। शासनानं व कंपनी मालकानं मिळून या समस्या त्यांच्या तात्काळ सोडवाव्या अशी विनंतीसुद्धा आम्ही या ठिकाणी शासनाला केलेली आहे।